नमस्कार. मी आदित्य रोकडे, राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. मी पुन्हा एकदा या SBP न्यूज चॅनलच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष आणि गंभीर अशा विषयावरती सर्व जनतेला, शासनाला, प्रशासनाला, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनप्रिय सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई यांच्या मंचर, ओतूर, घाटकोपर, ठाणे, वाशी, कामोठे आणि डोंबिवली या शाखेतील सर्व सभासदांना, सर्व कर्जदारांना, सर्व ठेवीदारांना, सर्व हितचिंतकांना, सल्लागारांना आणि कर्ज थकबाकीदारांना प्रामाणिकपणे तुम्हाला जागृत करतोय, विनंती करतोय आणि आव्हान करतोय. खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी मागच्या बातमीमध्ये जनप्रिय सहकारी पतपेढीबद्दल जे काही गंभीर आरोप केले होते, संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, बेकायदेशीर कर्जवाटप झालेले आहे, हे सर्व 100% खरं आहे. 100%, त्यात काही वाद नाही आहे. आणि लोकांनी मला हे पण खूप कमेंट्समध्ये विचारलं होतं, लोकांनी भेटून विचारलं होतं की याचे पुरावे कुठे आहेत, याचे पुरावे द्या. खूप आतुरलेले लोक होते. तर त्याचे पुरावे मी तुम्हाला दाखवणारच आहेत. त्याचे पुरावे हे इथं आहेत माझ्यासमोर, हे अहवाल आहेत, हे तुम्हाला मी दाखवणारच आहेत. त्या अगोदर मी तुम्हाला 1-2 शॉकिंग न्यूज देतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनप्रिय पतपेढीवरचा लोकांचा, सभासदांचा 100% विश्वास उडालेला आहे. 100% उडालेला आहे. आणि त्या तो जो काही विश्वास उडालेला आहे, त्यामधून लोकांनी 7 ते 8 कोटी रुपये मंचर शाखा, ओतूर शाखा आणि मुंबईतल्या त्यांच्या ज्या काही शाखा आहेत त्या शाखांमधून ठेवी, FD, RD काढून घेतलेल्या आहेत. शिवाय मुदत संपायच्या आत काढलेल्या आहेत. आणि ह्याची लोकांनी शहानिशा केली, खात्री केलेली, जे लोकांना संशय आलता, शंका निर्माण झाली त्याबद्दल. सर्वात महत्त्वाचं, ज्यांनी ठेवी काढल्यात हे माजी संचालक, आजी संचालक आणि जे काय आता कर्मचारी काम करतायत, जे काही कर्मचारी सोडून गेलेले आहेत, बरोबर, ह्या सगळ्यांच्या घरच्या नातेवाईकांनी, मित्रांनी, जवळपासच्या सगळ्या व्यक्तींनी काढून घेतलेले आहेत. त्याचबरोबर जनप्रिय सहकारी पतपेढीचे मंचर शाखे येथील 7 लाख रुपयांचे डेली कलेक्शन देखील लोकांनी कायमस्वरूपी बंद केलेले आहे. कायमस्वरूपी बंद केलेले आहे. संस्थेने ते खूप वाचवायचा प्रयत्न केला होता की लोकांना सांगत होते तुम्ही कलेक्शन बंद करू नका, परंतु काही घटना काय घडल्यात त्याचं मी पुढे तुम्हाला थोडक्यात उत्तर देतोय. मी 7 लाख रुपयाचं डेली कलेक्शन मंचर शाखेचं पूर्णपणे बंद झालेलं आहे, याची नोंद घ्या. 7 ते 8 कोटी रुपयांच्या ठेवी संस्थेतून लोकांनी काढून घेतलेल्या, याची पण नोंद घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संस्थेमध्ये 48 कोटींच्या ठेवी आहेत. त्यापैकी 34 कोटी त्यांनी कर्जवाटप केलेली आहे. त्यामध्ये 30 कोटी बेकायदेशीर बोगस कर्ज आहेत. 7-8 कोटी आता लोकांनी काढून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये संस्थेने काही पैसे स्वतः काही बँकामध्ये ठेवावं लागतात. अनेक बँकांमध्ये ते RD किंवा FD सारखे पैसे ठेवत असतात, ते गुंतवणूक करतात त्याला म्हणतो आपण. तर ते पैसे सुद्धा जनप्रिय संस्थेने त्याच्यावरती कर्ज काढलेले आहे, म्हणजे त्यांना ते देखील भरणे. दुसरी गोष्ट आता की मी जे काही बोललो तुम्हाला मी पुरावे दाखवणार. त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बातमी पाहून घ्या. ही बातमी आहे सहकार विभागाने जारी केलेली आहे आणि यात सरळ सरळ लिहिलेलं आहे की सहकार विभागाचं म्हणणं येते की आमच्याकडं पतसंस्थेची आर्थिक माहिती परिपूर्ण नसते. त्यामुळे जर संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला, संस्था बुडाली किंवा गैरव्यवहार झाल्यानंतर आम्हाला त्याची माहिती मिळते. तोपर्यंत उशीर झाल्यामुळं आम्हाला काही करता येत नाहीये. म्हणजे थोडक्यात ठेवीदारांचे ते पैसे वाचू शकत नसतात. हा साधा, सोपा आणि सरळ मुद्दा आहे. ही त्यांची बातमी आहे, बरोबर. आता आमचं तर आम्ही कर्तव्य केलंय. मी आणि बरेच लोकांनी 9व्या महिन्यापासून, 9 सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर 2025 पासून या पतसंस्थेच्या विरोधामध्ये खूप तक्रारी अर्ज सहकार विभागाला दिलेले आहेत, बरोबर. आता सहकार विभागाचं काम आहे की याच्यावर ॲक्शन घेणं. आणि साहेबांनी आम्हाला सांगितलेलं देखील आहे की आम्ही कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे, कारवाई करू. परंतु सहकार विभागाला मी सांगतो की तुम्ही खूप उशीर लावताय. तुम्ही का उशीर लावताय याचं कारण तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला कारवाई तर करणं बंधनकारक आहे. आणि जर तुम्ही कारवाई लवकर करत नाहीये, प्रशासन जरी संस्था ताब्यात लवकर घेत नाहीये, तर ही संस्था 100% बुडणार आहे. 100%. कारण 100% संस्था अडचणीमध्ये आहे. आता महत्त्वाचा विषय, मी तुम्हाला बोललो की माझ्याकडे पुरावे कोणते आहेत, बरोबर. मी पुन्हा एकदा सांगतो,
सर्वांनी खूप महत्वाची गोष्ट आहे, पाहून घ्या. जनप्रिय सहकारी पतपेढीचा हा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल आहे, म्हणजे शासकीय लेखापरीक्षण अहवाल, याला म्हणतात सरकारी ऑडिट रिपोर्ट 2024-25चा. हा आहे 2023 आणि 24चा. आणि फरक समजून घ्या, हा आहे वार्षिक अहवाल त्याच पतसंस्थेचा, आणि हा आहे शासकीय अहवाल. दोघांमध्ये खूप फरक आहे. हा अहवाल तुम्हाला सगळ्यांना भेटतो. थोडक्यात हा अहवाल काहीच कामाचा नाही, याच्यावरती काहीच लक्ष देऊ नका. हा फुकट भेटतो किंवा फार पोस्ट ऑफिस तुम्हाला येतो. हा अहवालाबद्दल मी काहीच बोलत नाही, कारण या अहवालामध्ये हा अहवाल कधी बनतो, तर यामधली जे काही सगळी काटछाट आहे ती करून हा अहवाल बनला जातो. आता ह्या अहवालामध्ये हा झालं तुमचे पुरावे, आणि सगळ्यात महत्वाचं की हा अहवाल मिळण्यासाठी हा GR आहे, सहकार विभागाने GR जारी केलेला आहे. त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की सभासदांचे अधिकार आणि हक्क, लेखापरीक्षण झाले, आर्थिक पत्रके आणि वार्षिक अहवाल, म्हणजे हे आणि हे तुम्हाला दोन्ही मिळालं पाहिजे. त्याचबरोबर कलम 1932 नुसार जे काही कागदपत्र तुम्ही मागताल संस्थेकडे, ते तुम्हाला देणं बंधनकारक आहे. आणि कायदा व नियमाने अधीनतेने संस्थेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी करू शकता. हा GR असून देखील हा अहवाल मला दिला नाही, शिवाय माजी संचालक आहेत पोखरकर साहेब, त्यांना दिला नाही, की ज्यांच्या स्वतःच्या आणि मित्रांच्या कमीत कमी 2 ते 3 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. विचार करा, त्यांना सुद्धा अहवाल दिलेला नाही. या सगळ्यांनी ठेवी काढून घेतल्या सगळ्यांनी. त्यामुळे, कारण तुम्ही अहवाल लपवताय, हाच पहिला गुन्हा आहे की तुम्ही जर तुम्हाला अहवाल द्यायचा नसेल तर तुम्ही संस्था बंद करा. तुम्ही कशा लोकांचा विश्वास करता, कशा लोकांना फसवता. ही बातमी टाकल्यानंतर संस्थेने मला एक नोटीस काढलेली वकिला थ्रू, काढू द्या, काय अडचण नाही. त्यामध्ये ज्या नोटीसमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्या सगळ्यांचे पुरावे किंवा त्याचा सगळा खुलासा मी याच्यामध्ये तुम्हाला देतोय. संस्थेने याच्यामध्ये 5 कोटी रुपयांच्या मानहानीचा दिवाणी फौजदारी न्यायालयाचा त्याबद्दल स्वरूपाचा खटला दाखल करतील, याबद्दल ते बोललेले आहेत. काही अडचण नाही. तुम्ही 5 कोटी नाही 50 कोटीचा करा, त्याबद्दल काही म्हणणं नाही माझं. फक्त यामध्ये तुम्ही जे काही लिहिलेलं आहे आणि वकील साहेबांनी जे काही बघितलेलं असेल त्याचे पुरावे इथं दाखवतो मी तुम्हाला. हे किती खोटे आहेत, संस्था किती खोटी वागते ते. सर्वात महत्वाचं त्या अगोदर की जे तुम्हाला बोललो की 7 कोटी ते 8 कोटी रुपयांच्या ठेवी ज्या निघून गेल्यात आणि 7 लाख रुपयाचे डेली कलेक्शन मंतर शाखेचं बंद झालेले आहे, त्याला कारण म्हणजे एक म्हणजे आपली बातमी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यापेक्षा जास्त कारण महत्वाचं की मंचर शाखेतील 3 महिला कर्मचारी, एक महिला कर्मचारी आणि 2 महिला या पिग्मी एजंट म्हणजे डेली कलेक्शन गोळा करणाऱ्या महिला आहेत, पण त्या पण आपण एक संस्थेचा भागच आहेत हे पकडू. 3ही महिला कर्मचारी आहेत. त्या 3 महिला कर्मचाऱ्यांनी सर्वात प्रथम या संस्थेबद्दल, ज्या संस्थेमध्ये जो काही गैरव्यवहार चाललेला आहे, बेकायदेशीर कर्ज वाटप चालू आहे, सगळ्यात महत्वाचं काय, जी बेकायदेशीर कर्ज वाटप चालू होती यांना त्यांनी विरोध केला होता की कर्ज देऊ नका, यांनी संस्था अडचणीमध्ये येईल. दुसरी गोष्ट, डोंबिवली शाखेमध्ये जी काही आणि ठाणे शाखेमध्ये जी काही थकबाकी झालेली कितीतरी कोटी रुपयांची, त्याच्याबद्दल देखील यांनी चौकशी केली आणि अर्ज दिले. अर्ज, आणि तिसरी गोष्ट, मंचर शाखेचा एक शिपाई आहे, तो क्लर्क पण आहे, त्याचं नाव केवळ आहे. तर तो संस्था जेव्हापासून चालू झालेली 2013 पासून तर आतापर्यंत 2026 पर्यंत तो शिपाई कितीतरी कोटी रुपये म्हणजे 7 ते 8 कोटी रुपये त्यांनी ठाण्याचा शाखाधिकारी, म्हणजे ठाण्याचा शाखाधिकारी म्हणजे ठाण्याचाच नाहीये, ठाणा शाखाधिकारी, डोंबिवली शाखाधिकारी आणि मंचर शाखाधिकारी, तिन्ही शाखांचं त्याच्याकडे पद आहे. त्यांचं नाव आहे महेंद्र डेरे साहेब. आणि दुसरे आहेत संचालक धनंजय फलके. यांच्या तिघांच्या संगनमताने 7 ते 8 कोटी रुपयांचं डेली कलेक्शन केवळे आणि हे सगळेजण वापरत होते. बरं, यावरती 2019ला मीटिंग झाली मंचर शाखेमध्ये, 15 ते 20 जण होते. या मीटिंगमध्ये त्यांनी कबूल केलेलं आहे आणि या अध्यक्षांसमोर सगळं झालंय. त्याच्यामध्ये उपाध्यक्ष मॅडम सगळेजण होते, बरेच पदाधिकारी होते, संचालक मंडळ होते. काही ऍक्शन घेतलेली नाही त्यांच्यावरती. म्हणजे थोडक्यात ह्या तिन्ही महिला कर्मचाऱ्यांनी त्या तिन्ही गोष्टींसाठी विरोध दर्शवला होता, आणि याची चौकशी आणि तपासणी आणि याच्यावर कारवाई होण्याकरता संस्थेला अर्ज दिलता अध्यक्षांकडे, आणि दुसरा अर्ज दिलता सहकार आयुक्ताला, कोकण भवन बेलापूरला दिलता, सहकार आयुक्तांना दिलता. याचा राग त्यांना मनात आल्यानंतर यांनी अक्षरशः तीनही महिला कर्मचाऱ्यांना
सरळ सस्पेंड करून टाकलेलं आहे. शिवाय मुंबईला बोलवलंय त्याच्यातल्या एका कर्मचाऱ्यांना, एका महिला कर्मचारीला बदली संदर्भात बोलवलं खोटं बोलून आणि सरळ सस्पेंड केलेले. का तर संस्थेमध्ये असलेले पुरावे हे बाहेर जाता कामा नयेत. त्या महिला कर्मचाऱ्यांना जे सस्पेंड केलेले त्यांचं सस्पेंड लेटर तुम्हाला दाखवतो मी. हे सस्पेंड लेटर आहे त्या महिला कर्मचाऱ्यांचं, 1, 2 आणि 3 पानाचं. त्याच्या पुढं पण आहे, हे पण सस्पेंड लेटर आहे, म्हणजे कामावून काढलंच आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं, कुणाला पाहिजे असेल तर मी देतो, यामध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये या 3ही महिला कर्मचाऱ्यांनी त्या सस्पेंड लेटरमध्ये की 1 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे, 1 रुपयाचा फ्रॉड केलेला आहे, यांनी कुठं पैसे खाल्लेले आहेत, कुठं संस्थेची चोरी केलेली आहे किंवा संस्थेचं 1 रुपयाचं देखील आर्थिक नुकसान यांनी केलेलं नाहीये. याच्यामध्ये कुठेच उल्लेख नाही. जर त्यांनी केलं असतं तर ह्या 3ही महिला कर्मचारी 2013 पासून, संस्था सुरू झाल्यापासून या 3ही कर्मचारी काम करतायत. त्यांनी संस्थेच्या वाढीसाठी खूप योगदान केलेलं, खूप मदत केलेली. मग यांना ज्यावेळेस काढायचं असेल त्या जुन्या कर्मचाऱ्यांना इतकं, तर त्यावेळेस त्यांची बारीक सारी गोष्टींची चौकशी संस्था करते आणि त्यानंतरच काढते. पण यांच्या सस्पेंड लेटरमध्ये असा कुठेही उल्लेख नाहीये. याच्यामध्ये फक्त उल्लेख काय माहितीये, तर मंचर शाखेची 2, 5, 7 लाख रुपयांची कर्ज जी वसूल होत नाही हे त्यांनी मनाने ठरवलंय, कुणी संस्थेने, ती वसूलच होऊ शकत नाहीये. किती लाखांची? 2 लाख, 5 लाख किंवा 7 लाख रुपयांची कर्ज वसूल होऊ शकत नाही, म्हणून त्याला उशीर झालेला आहे, कागदोपत्री अडचणी येत आहेत. या कारणास्तव त्यांना, याच्यात हेच लिहिलेलं आहे, त्या कारणास्तव त्यांना सस्पेंड केलेलं आहे. हे कुणालाही पटत नाही आणि त्यांनाही पटलेलं नाहीये, परंतु त्यांनी हेच केलेलं आहे. आणि याचाच परिणाम काय झाला, तर लोकांना संशयाला शंका आली, लोकांनी शहानिशा खात्री केली, लोकांनी सरळ सरळ संस्थेतल्या मंचर शाखा असू, ओतूर असू, मुंबईतल्या असू, सगळ्यांनी भरपूर ठेवी काढून घेतल्या. 7-8 कोटीच्या ठेवी तर नक्की काढून घेतल्यात. आणि सर्वात महत्वाचं, कलेक्शन देखील बंद झालं 7 लाखाचं. आणि यांच्या विरुद्ध, म्हणजे ह्या 3ही महिला कर्मचाऱ्यांनी संस्थेविरुद्ध सहकार आयुक्तांकडे कन्फर्म, यांच्या याच्यामध्ये आहेत, म्हणजे ठीक आहे, सहकार विभागाकडे अर्ज केलेले आहेत. त्याच्यामध्ये तेच उल्लेख आहेत. हे सगळे अर्ज आहेत. कोकण भवनला, बेलापूरला केलेला आहे, सहकार आयुक्तांनी केलेलं आहे, सहाय्यक निबंधक मनसरला केलेलं आहे, खूप ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यावर सुनावणी पण झालेली आहे. आता सर्वात महत्वाचं की मी जे बोलतोय की हा अहवाल, बरोबर, हा अहवाल संस्थेने दिला नाही, संस्थेला द्यायचा नसेल तर संस्थेने सरळ सरळ सांगतो संस्था बंद करण्यात यावी. प्रशासनाला देखील सांगतो ही संस्था बंद करण्यात यावी. संस्था चालवायच्यांना कुठलाही ही पात्रतेचे पण नाही आणि अधिकार पण नाहीये, जर तुम्ही हे देऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये सगळा काळा बाजार आहे आणि यांना हल्ला पैसा होता. आता ह्या अहवालामध्ये मी जे बोलतोय की हे जे संचालक मंडळ अपात्र आहे, दोषी आहे, गुन्हेगार आहे आणि अपराधी आहे, याचे पुराव्यानिशी तुम्हाला दाखवतो लगेच. सर्वात प्रथम पुरावा की हा अहवाल दिला नाही, शासकीय अहवाल न देणे हा कायदेशीर गंभीर गुन्हा आहे. इथं संस्था सगळ्यात मोठी दोषी, गुन्हेगार आहे. दुसरी गोष्ट, यांनी जे काही मी म्हणतोय की 30 कोटी रुपयांच्या आसपास जी काही बेकायदेशीर कर्ज वाटप केलेली आहे ती अशी काढता येत नाहीये, असं कुठेही नियम नाहीये. सगळ्यात महत्वाचा, हा शासकीय अहवाल आणि ही जी कर्ज वाटप केलेली, याच्यामध्ये आता सगळ्यात पहिलं नाव घेतो मी की संस्थेच्या उपाध्यक्षा सौ विद्या विश्वनाथ फलके यांचे पती, 23-24 मध्ये कर्ज आहे, त्यांचे पती विश्वनाथ फलके, इथं पाहू शकताय 30 लाख रुपयाचे कर्ज दिलेले आहे. 30 लाख रुपयाचं कर्ज दिलेलं आहे 13/4/2023 रोजी. याच्यामध्ये ऑडिटरनी हे सगळे दोष काढलेले आहेत, सगळे इथं साईडला सगळे दोष आहेत त्याच्यामध्ये. इथं पुढे पण दोष आहेत, सेम दोष, की सरळ सगळ्यात काय आहे की प्रॉपर्टी तारण नाहीये. आणखी दाखवतो, इथं नाव आहे चंद्रकांत भागवत. या
जनप्रिय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे महाव्यवस्थापक. 19 लाख रुपयाचं कर्ज आहे. यांचे पुढे काय दोष आहे सगळे वाचून दाखवते. सगळे दोष मी वाचून दाखवतो पुढे. तिसरं कर्ज संजय जगधने, संतोष जगधने जे संचालक आहेत त्यांचे भाऊ 20 लाख रुपयाचं कर्ज आहे सेम. त्यानंतर इथं बघा धनंजय फलके 30 लाख रुपयाचं कर्ज आहे. हे 30 आणि दुसऱ्या पानावरती पुन्हा 30 आहे. इथं पुन्हा 30 आहे. त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे आणि श्रद्धा धनंजय फलके आणि सुशीला सन काळे कोणतरी 30 लाख झालं 60 लाखाचं कर्ज. तर मला सांगा की 30 कोटी रुपयाचे कर्ज यांना कुठल्याही पद्धतीचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि 61 नुसार यांना अशी कर्ज वाटता येत नाही. ज्यांना संस्था चालवायची, टिकवायची, वाढवायची ती लोक अशी कर्ज देणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं यांनी स्वतःही कर्ज घेतलेली आहेत, स्वतः गुन्हेगार झालेले आहेत, स्वतः अपात्र झालेले आहेत. पर 30 कोटीची कर्ज बेकायदेशीर घेतली, बरोबर. त्यानंतर 30 कोटीची आहेत, 30 कोटींची कर्ज घेतलेली म्हणजे सगळ्यांनी मिळून आतापर्यंत वाटलेली आहेत, बरोबर. संचालकांची त्याच्यामध्ये आली, महाव्यवस्थापकांची आली, हे त्यांना घेता येत नाही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर यांनी दुसरी गोष्ट काय केलेली की जी कर्ज वाटप केली याच्यामध्ये ठेवीदारांना फसवलेलं आहे. विश्वासघात केला ठेवीदारांच्या पैशाचा. तुमचे जर स्वतःचे पैसे असते 30 कोटी रुपये तुम्ही बिंदास वाटा कसे पण बेजबाबदारपणे, निष्काळजीपणे. आम्ही तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला नसता, कोणीच नसता विचारला. तुम्ही ते लोकांच्या घामाचे, मेहनतीचे आणि कष्टाचे पैसे आहेत, तुम्हाला कोणी अधिकार दिला ते बेजबाबदारपणे वाटायची कर्ज. आणि दुसरी गोष्ट आणखी एक सांगतो की एक पत्रकार आहे, ते स्वतः बातमी टाकण्यासाठी संस्थेत गेले, मंतर शाखेमध्ये. तिथं विशेष वसुली अधिकारी जालिंदर सईद भेटले, तिथे होते आणि त्यांनी सांगितलं आम्ही बातमी करणार आहे, तुम्हाला काय ऑब्जेक्शन आहे का, हे प्रश्न आहेत, तुम्ही अशी कर्ज वाटप केलेली. तर ते काय म्हटले माहिती आहे का की जालिंदर सईद म्हणतायत की गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की 50 लाख रुपयापर्यंत बिना मॉर्गेज कर्ज तुम्ही देऊ शकता, त्याला सरकारी स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही, सरकारी नोंदणी फी भरावी लागत नाहीये. तर मी त्यांना स्पष्टपणे सांगतो, तोंडी बोलायचं नाही, कॅमेरा समोर बोलायचं आणि कागदोपत्री बोलायचं. मला फक्त असं दाखवून द्या की 50 लाख रुपयांची कर्ज बिना मॉर्गेज द्यायची. म्हणजे सरकारला थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की सरकारला स्टॅम्प ड्युटी लागत नाहीये, सरकारला नोंदणी शुल्क नकोय, सरकारवर ऑलरेडी महाराष्ट्र शासनावरती 9.33 लाख कोटीचं कर्ज आहे, तुमच्या म्हणण्यानुसार आणखी कर्ज वाढू द्या. आणि दुसरी गोष्ट, ही जर अशी कर्ज द्यायची 50-50 लाख रुपयाची बिना मॉर्गेजची, याचा अर्थ काय, त्यांच्या पुन्हा कोणती कारवाई होणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सगळ्या संस्था बुडवायच्यात आणि सहकारी बँकांच्या संस्था तुम्हाला बुडवायच्यात, हा तुमचा इरादा आहे, स्पष्टपणे होते.